परिचय. धोका, जोखीम किंवा रिस्क हे शब्द ऐकताच बहुतेक लोकांच्या मनात भीती, नुकसान, अपयश किंवा संकट यांचे चित्र उभे राहते. आपल्याला असे वाटते की जोखीम फक्त तेच लोक घेतात जे पर्वत चढतात, विमानातून उडी मारतात, युद्धात जातात किंवा शेअर बाजारात मोठे व्यवहार करतात. सामान्य आयुष्य जगणारा माणूस स्वतःला जोखीम घेणारा मानत नाही. पण द आर्ट ऑफ रिस्क हे पुस्तक ही समजूत पूर्णपणे बदलून टाकते. या पुस्तकाच्या लेखिका केट सुकल सांगतात की जोखीम ही केवळ टोकाच्या किंवा थरारक प्रसंगांपुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपण नवीन नोकरी स्वीकारतो, नवीन नातं सुरू करतो, आपलं मत मांडतो, नवीन कौशल्य शिकतो, एखादा मोठा निर्णय घेतो. हे सगळं करताना आपण जोखीमच घेत असतो. लेखिका स्वतःच्या अनुभवातून ही कथा सुरू करतात. त्या सांगतात की तरुणपणी त्या स्वतःला जोखीम घेणारी व्यक्ती समजत होत्या, पण जसजशी जबाबदारी वाढली, कुटुंब आणि मुलाची काळजी आली, तसतसं त्यांचं जोखीम घेण्याचं धाडस कमी झालं. याच काळात त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. जोखीम नेमकी असते तरी काय? काही लोक सहजपणे जोखीम का घेतात आणि काही लोक ती का टाळतात? जोखीम समजून घेतली तर आपण आयुष्यात अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो का? हे पुस्तक कुणालाही बेफिकीर किंवा बिनधास्त होण्याचा सल्ला देत नाही. उलट हे पुस्तक जोखीम समजून घेण्याची कला शिकवते. विज्ञान, मानसशास्त्र, मेंदूशास्त्र, आनुवांशिकता, भावना आणि समाज या सगळ्यांच्या आधारावर जोखीम आपल्या आयुष्यावर कशी प्रभाव टाकते हे सोप्या भाषेत उलगडून सांगते. हे पुस्तक आपल्याला दाखवते की जोखीम टाळणं म्हणजे शहाणपण नाही, तर योग्य पद्धतीने जोखीम घेणं हेच पुढे जाण्याचं साधन आहे. जोखीम म्हणजे नेमकं काय? आपण अनेकदा जोखीम म्हणजे धोका किंवा नुकसान असं समजतो, पण प्रत्यक्षात जोखीम म्हणजे अनिश्चितता. ज्या निर्णयाचे परिणाम पूर्णपणे माहीत नसतात त्या प्रत्येक निर्णयामध्ये जोखीम असते. त्या निर्णयातून नुकसानही होऊ शकतं, तसंच फायदा देखील होऊ शकतो. आपला मेंदू सतत असे निर्णय घेत असतो. आपण कोणता मार्ग निवडायचा, काय बोलायचं, काय करायचं, यासाठी मेंदू क्षणाक्षणाला जोखीम मोजत असतो. मेंदूचे काही भाग भावना, भीती आणि आनंदाशी संबंधित असतात, तर काही भाग विचार, तर्क आणि नियोजनाशी जोडलेले असतात. हे सगळे भाग एकत्र काम करून आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतात. म्हणूनच एकाच परिस्थितीकडे दोन लोक वेगवेगळ्या नजरेने पाहतात. जे एखाद्याला संधी वाटते ते दुसऱ्याला धोका वाटू शकते. जोखीम ही एकाच वेळी वास्तवही आहे आणि वैयक्तिक अनुभवही आहे. मेंदू आणि जोखीम यांचं नातं. या पुस्तकात जोखीम घेण्याची प्रक्रिया मेंदूशी कशी जोडलेली आहे हे सविस्तर सांगितलं आहे. मेंदूमध्ये अशी यंत्रणा असते जी बक्षीस आणि शिक्षा यांचा अंदाज घेते. जेव्हा एखाद्या गोष्टीत फायदा दिसतो तेव्हा डोपामिन नावाचं रसायन सक्रिय होतं आणि आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. पण नुकसान किंवा धोका जाणवला की भीतीशी संबंधित भाग सक्रिय होतो. मेंदू दोन प्रकारे काम करतो. एक जलद, भावनिक आणि सहज प्रतिसाद देणारा मार्ग आणि दुसरा संथ, विचारपूर्वक आणि तर्कसंगत मार्ग. जोखीम घेताना हे दोन्ही मार्ग एकमेकांशी संवाद साधतात. जर भावना फारच प्रबळ झाल्या तर माणूस घाईघाईत निर्णय घेतो आणि जर विचार फारच हावी झाले तर तो काहीच निर्णय घेऊ शकत नाही. जे लोक जोखीम योग्य प्रकारे हाताळतात ते या दोन्ही प्रक्रियांमध्ये समतोल राखतात. आनुवांशिकता आणि जोखीम याबद्दलच्या गैरसमजुती. सामान्यतः असं मानलं जातं की पुरुष जास्त जोखीम घेतात आणि स्त्रिया जास्त सावध असतात. पण हे पुस्तक दाखवून देतं की हा गैरसमज आहे. संशोधनातून दिसून आलं आहे की स्त्रियांना समान संधी, माहिती आणि आधार मिळाल्यास त्या देखील तितक्याच आत्मविश्वासाने जोखीम घेतात. जो फरक दिसतो तो मुख्यतः समाजाने घालून दिलेल्या भूमिका आणि अपेक्षांमुळे आहे. जसजसा समाज बदलतो तसतसं जोखीम घेण्याचं वर्तनही बदलतं. तयारी हीच समजूतदार जोखीम घेण्याची गुरुकिल्ली आहे. या पुस्तकाचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जे लोक जोखीम चांगल्या प्रकारे हाताळतात ते कधीच बेफिकीर नसतात. ते सर्वात जास्त तयारी करणारे लोक असतात. पर्वतारोहक, डॉक्टर, सैनिक, उद्योजक हे सगळे लोक जोखीम घेण्याआधी योजना करतात, सराव करतात आणि संभाव्य अडचणींसाठी तयार राहतात. तयारी जोखीम संपवत नाही, पण अनिश्चितता नक्की कमी करते. समाज आणि नातेसंबंधांचा प्रभाव. आपण एकटे निर्णय घेत नाही. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या जोखीम घेण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतात. कुटुंब, मित्र आणि समाज आपल्याला जोखीम संधी वाटेल की धोका वाटेल हे ठरवतात.
जर आपल्याला आधार देणारी माणसं आसपास असतील तर अपयशाची भीती कमी वाटते आणि पुढे जाणं सोपं जातं. भावना, भीती आणि ताणतणाव. भीती हा जोखमीचा अविभाज्य भाग आहे. पण भीती नेहमी वाईट नसते, ती आपल्याला सावध करते. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा भीती आपल्याला पूर्णपणे थांबवते. जे लोक जोखीम समजून घेतात ते भीती दाबत नाहीत, तर तिचा अर्थ समजून घेतात. थोडासा ताण आपल्याला लक्ष केंद्रित करायला मदत करतो, पण जास्त ताण निर्णय क्षमता कमी करतो. अपयश, जोखमीचा अविभाज्य भाग. जोखीम घेतली की अपयश येण्याची शक्यता असतेच, पण यशस्वी लोक अपयशाला शेवट मानत नाहीत, ते त्यातून शिकतात. अपयश आपल्याला आपल्या चुका दाखवते आणि अधिक चांगलं बनण्याची संधी देते. जे लोक अपयशाला घाबरतात ते जोखीम घेत नाहीत, आणि जे अपयश स्वीकारतात ते पुढे जातात. दैनंदिन आयुष्यातील जोखीम. जोखीम म्हणजे फक्त मोठे निर्णय नाहीत. रोजच्या आयुष्यात आपण लहान लहान जोखमी घेत असतो. नवीन गोष्ट बोलणे, नवीन ठिकाणी जाणे, नवीन प्रयत्न करणे. या छोट्या जोखमीच आपल्याला वाढायला मदत करतात. जोखीम समजून घेतल्याने आपण अधिक जागरूक निर्णय घेऊ शकतो. निष्कर्ष. दी आर्ट ऑफ रिस्क हे पुस्तक आपल्याला शिकवते की जोखीम ही भीतीदायक गोष्ट नसून आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे. जोखीम समजून घेणं म्हणजे आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवणं. चांगली जोखीम घेण्यासाठी स्वतःला ओळखणं, भावना समजून घेणं, तयारी करणं आणि अपयश स्वीकारणं गरजेचं आहे. हीच जोखीम घेण्याची खरी कला आहे.